श्रोतेहो नमस्ते. तुम्हा सर्वांना शुभ दिवस. आज आपल्याला आवडतील असे विचार घेऊन आलोय. नशिबाची चाकरी करण्यापेक्षा कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगावं. आयुष्य जास्त सुंदर वाटतं. भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा वर्तमानातील चित्र पूर्ण करावं. आयुष्य जास्त सुंदर वाटतं. कायमच मागण्या करण्यापेक्षा कधीतरी काहीतरी देऊन पाहावं. आयुष्य जास्त सुंदर वाटतं. आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कोणाला हवे आहोत हे सुद्धा कधीतरी पाहावं. आयुष्य जास्त सुंदर वाटतं. आकाशातील तारे कधीच मोजून होत नाहीत. माणसाच्या घरच्या गरजा कधी संपत नाहीत. शक्य तेवढे तारे मोजून समाधानी राहावं. आयुष्य जास्त सुंदर वाटतं. बघा पडतंय का? नक्की विचार करा. आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. पोटात गेलेलं विष एकाच माणसाला मारतं, पण कानात गेलेलं विष शेकडो नाती बर्बाद करतं. कोणाच्या मनात राहणं म्हणजे भाड्याने राहण्यासारखं आहे. कधी हाकलून देतील हे सांगता येत नाही. आपलं घरटं सोडून बाहेर गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ कळत नाही. प्रामाणिक माणसालाच परीक्षा द्याव्या लागतात. कष्ट करूनच मिळतो, पिकत नाही पैसा. हरामाचा कमवाल तर टिकत नाही तसा. आई म्हणजे आत्मा, आई आत्म्यातील धग. खोटं वाटत असेल तर आईशिवाय जगून बघ. मैत्री कमवावी लागते, मागून मिळत नाही. जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशी ना वाईट वागायचं ना चांगलं वागायचं. फक्त त्यांच्यापासून लांब राहायचं. समोरच्याला आपण जेव्हा वरचढ वाटतो तेव्हा वार हे पाठीमागून होतात. लोकांचं निरीक्षण करत बसण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण करून त्यात सुधारणा करणं केव्हाही चांगलंच. काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. सुधारणे असो वा बिघडणे ते व्यक्तीच्या स्वभावावर अवलंबून असते, परिस्थितीवर नाही. अडचणीच्या काळात सर्वात मोठा आधार म्हणजे स्वतःवर विश्वास. चुकत नाही असा कोणीच नाही. फक्त दुसऱ्याची चूक गावभर मोठी करायची आणि स्वतःची झाकून ठेवायची, असंच करतात लोक. जगणं ठाऊक असणाऱ्यांना वागणं कसं असावा हा प्रश्न कधीच पडत नाही. शब्दांची रेंज चांगली असेल तर माणसाचा नेटवर्क कधीच तुटत नाही. शब्दात धार आणि काळजात जिगर ठेवतो म्हणून कोणाच्या मागून नाही तर समोरून तोंडावर बोलतो. जीवनात तुम्हाला काय भेटेल हे महत्त्वाचं नाही, तुम्हाला काय टिकवता आलं हे महत्त्वाचं आहे. समाजात गुंड तयार होणे एक वेळ समजण्यासारखे आहे, पण गुंडांना आदर्श मानणारा समाज तयार होणे हे राष्ट्रासाठी अतिशय घातक आहे. ज्याची लायकी गाढवावर बसण्याची सुद्धा नाही अशा लोकांना डोक्यावर बसवून मिरवण्यात काहीच अर्थ नसतो. मन दुखवल्यावर मागितलेली माफी आणि मेल्यानंतर केलेलं कौतुक यांना काहीच किंमत नसते. हट्ट करायला माणूस हक्काचा लागतो, परक्यांना आपला हट्ट स्वार्थ वाटतो. आयुष्यात फक्त मन जिंकायचे ध्येय ठेवा. जग जिंकून सिकंदर सुद्धा रिकाम्या हाताने गेला होता.